नमस्कार मॅम. आपण या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल प्रथम आपले स्वागत. अ, आपल्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. वंदे मातरम सगळ्यांना. मी शिल्पा घिगे. बऱ्याच वर्षापासून मी कॉस्मेटिकच्या बिझनेसमध्ये आहे, एक 10 वर्षापासून. आणि परफ्यूमचा तर मी 10th क्लासमध्ये होते तेव्हापासून घरगुती नाही का सगळ्यांना बनवून द्यायचे वगैरे नाही का, असं बऱ्याच वर्षापासून चालू होतं. आणि लॉकडाऊन नंतर थोडासा स्लो झाला बिझनेस, पण आता सरांच्या मार्गदर्शनानुसार परत सुरू करायचं आहे मोठ्या लेवलला. आणि व्हाईट लेबलचे सगळे प्रोडक्ट आहे माझे, परफ्यूमचे पण. तुम्ही तुमच्या ब्रँडच्या नावाने स्वतः सेल करू शकता. आणि परफ्यूम म्हणजे काय, की अट्रॅक्शनचं पण काम करतं. तुमचा शुक्र हा हा. पॉवरफुल होतो, म्हणजे लक्झरी लाईफस्टाईल देतो. जे देवी देवता सुद्धा आपण हे लावतो, त्यांना अगरबत्ती लावतो. परत स्वामींना कधी कधी आपण हे लावतो, अत्तर लावतो. म्हणजे देवी देवता सुद्धा परफ्यूम वापरायचे. तर आपण आपल्या लाईफ मध्ये सुद्धा परफ्यूम वापरणं काही प्रमाणात म्हणजे आहेच, इम्पॉर्टंट हा, आहे, अगदी बरोबर आहे. वापरायला पाहिजे. आजकाल आपण बरेच ब्रॉडकास्ट बघतो, त्यात पण सांगतात की तुम्ही गुलाबचा अत्तर लावा, हा स्वामींना हा. हिनाचा अत्तर लावा, असं सांगितलं स्पिरिच्युअली आता, जातं. स्पिरिच्युअली हा खूप महत्व वाढलेलं आहे. आणि हा. स्पिरिच्युअली लेवलचं पण आपण परफ्यूम बनवून देतो, एनर्जाईज करून देतो. परत क्रिस्टल त्यात टाकून क्रिस्टलाइज पण करून देतो. जसं असं डिमांड नुसार आपण हा. जसं पाहिजे तसं हा, बॉटल्स. आणि एक अजून सध्या एक एंजल थेरपी म्हणून आहे, तर ते प्रत्येक एंजलला अट्रॅक्ट करण्यासाठी पण वेगवेगळे परफ्यूम वापरले जातात. परफ्यूम्स वापरतात हो. हा हा. बरोबर. बरं, तुमचं आपण परफ्यूम व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? ऍक्च्युली मला ना लहानपणापासून ना बिझनेस माइंड आहे माझं, काहीतरी करत शिकत राहायचं. ओके काहीतरी ओके. मी कुकिंगचे क्लासेस पण घ्यायचे, शिकवायचे, केकचे क्लासेस, केक बनवायचे, ब्रेड पासून लिपस्टिक सुद्धा बनवते मी. घरगुती लिपस्टिक की लहान मुलं सुद्धा वापरू शकतात, मुली. इतकं सेफ आहे लिपस्टिक पण. मग तेव्हापासून मला सवय होती की काहीतरी करायचं, बसून राहायचं नाही, डोक्याला काहीतरी चाललं पाहिजे. नुसतं बसून राहिलं की काही ना काही डोक्यात विचार येतात वाईट, ते गप्पा वगैरे मारणं ते हा नाही मला. हा. त्यामुळे मी काहीतरी सरांना पण सांगतो, सर काहीतरी करूया आपण, काहीतरी करूया आपण नाही का, सारखं सांगतो. बरोबर, मला ना अगदी काहीतरी छान. करायला आवडतं, त्यानुसार मग मला हळूहळू जस तसं मार्ग दिसत गेला आणि मी सुरू करत गेले. ओके. बरं, या व्यवसायात येण्याच्या अगोदर तुम्ही काय करत होता? मी शिक्षणच घेत होते, शिक्षण घेत घेत हे सुरू केलं मी. मग मला जास्त आवड ह्याच्यामध्येच होती की काहीतरी करायचं, कोर्सेस वगैरे. आणि मग ते मी प्रोडक्ट बनवून विकायचे, कधी शिकवायचे, क्लासेस घ्यायचे, बेकरी प्रोडक्ट्सचे वगैरे, असं कुकिंगचे क्लासेस वगैरे. बरं, आता तुम्ही असं आम्ही असं ऐकलं की तुम्ही ब्रँडेड परफ्यूम अगदी कमीत कमी किमतीत तयार होतात, असं तुमचं म्हणणं आहे. तर ते नेमकं कसं, आम्हाला जरा थोडक्यात सांगा. ऍक्च्युली ब्रँडेड परफ्यूम जे आहेत ते 5,000 पासून स्टार्टिंग आहे. 5,000, 10,000 वगैरे. हा, जसे गुसी बरोबर फ्लोर आहे. आहे, हा, ऊद आहे, स्पायसी आहे, वुडी आहे, बरेच आता. आणि स्पिरिच्युअल लेवल मुळे त्यांचं किंमत पण जास्त हा, वाढलेली आहे, कारण की लोक जास्त बरोबर. स्पिरिच्युअली झालेले आहेत. आपण बघतो हा, रील्स मध्ये वगैरे. आणि माझ्या प्रोडक्टची किंमत कमी का आहे, कारण की मॅन्युफॅक्चरर कोण डायरेक्ट मी माल उचलते. प्रोडक्टचा म्हणा, इसेन्शियल ऑइल्स म्हणा, सगळे. आणि बऱ्याच वर्षापासून माझं हे आहे, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी मार्केट माहिती आहे की कुठे कमी स्वस्त नाही का, चांगल्या क्वालिटीचा आणि हा. कमी किमतीमध्ये, की समोरच्या कस्टमर लोकांना मग परवडायला पाहिजे. माझा ओके, उद्देश नेहमी म्हणजे हाच असतो की प्राइस समोरच्याला परवडायला पाहिजे. ओके. बरं, 5,000चा परफ्यूम 1,000 मध्ये मिळणे, हे क्वालिटी मेंटेन करून कसं शक्य होतं? हो हो हो, क्वालिटी. मी तेच सांगते की मी जे रॉ मटेरियल मागवते, ते रॉ मटेरियल जिथं मॅन्युफॅक्चर होतं, त्या मोठ्या हा. मोठ्या मॅन्युफॅक्चरवाल्याचे माझे कॉन्टॅक्ट आहेत. मग त्यांच्याकडून डायरेक्ट माल उचलते, त्यामुळे मग सामोरच्याला त्यांच्याकडून मला कमी रेटमध्ये मिळतं. ओके. बरं, मला एक विचारायचं की रॉ मटेरियल तुम्ही बाहेरून घेता, तर यात तुम्ही अजून असंही करू शकता ना, स्वतःच काय ऑइल, इसेन्शियल ऑइल तयार करून तुम्ही लोकांना पण एक ऑपॉर्च्युनिटी देऊ शकता की जॉब त्यासाठी बिझनेसची, खूप असंही मोठ्या होऊ शकतं लेवलचं ना? पाहिजे, कारण की ते रॉ मटेरियल जे आहे ते ओके तुम्हाला थाउजंड थाउजंड लाख लाखच्या लिटर मध्ये बनवायला लागतं. तेव्हा मग ओके. माझ्याकडे घेणारे पण एसेन्शियल ऑइल 1000 लिटर वगैरे असं घेणार पाहिजे, तेव्हा ते मग हा हे करते. त्यापेक्षा मग ओके. सध्या म्हणजे छोट्या तुम्ही लेवलला आहे तर मग रॉ मटेरियल मागवून तुम्ही मग स्वतः परफ्यूम त्याच्यापासून बनवता हो असं? हो, बॉटल्स साठी रॉ मटेरियल वगैरे बाकी सगळं मागावं लागतं. इसेन्शियल ऑइल्स फ्लेवर्स जे आहेत ते. आणि क्रिस्टल कोणाला पाहिजे, मग क्रिस्टलच्या चिप्स टाकून मग क्रिस्टलचे आपण रिलेशनशिप साठी, मनी साठी असे पण एनर्जाइज करून, रेकी एनर्जाइज करून पण देतो. ओके. म्हणजे तुम्ही त्या परफ्यूम मध्ये क्रिस्टल ऍड करून चिप्स देता हो का? हो 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 हो. ओके. बर म्हणजे बर. डिमांडनुसार कोणाला नॉर्मल पाहिजे नॉर्मल देते, पण ज्यांना हा हा. क्रिस्टल पाहिजे आहेत एनर्जाइज केलेले त्यांच्यासाठी वेगळे.
ओके. आणि हे एनर्जाइज केलेले जे प्रोडक्ट तुम्ही देता तर त्याची कॉस्ट काय असते? जास्त असते की आहे नाही, म्हणजे खूप नॉर्मल? जास्त फरक नसतो. एक 100-150 रुपयाचा फरक असतो, जास्त फरक नसतो. ओके. हां, म्हणजे तुम्ही कारण त्याच्यावरती की उद्देश थोडंसं आपलं. सरांसारखा उद्देशच तो आहे की जास्त लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवणं. ओके. बरं मग तुम्ही याच्यामध्ये लोकांचा विश्वास कसा जिंकलात? माझं काम आहे ना, म्हणजे एकदम फेथ लेव्हलला असतं की बाबा समोरच्याने ऑर्डर दिली, तर मी असं नाही म्हणत की हां. नाही तुम्ही आधी हे करा, मला आधी हे करा. मला माहिती समोरचा व्यक्ती माझ्या जे कस्टमर आहेत ना, माझे ऑल इंडिया, माझी मी कॉस्मेटिक जेव्हा होते ना, ऑल इंडियामध्ये आणि ओके. इंडियाच्या बाहेर पण माझे कस्टमर आहेत, की मॅडम 100 पीस पॅक करतो. मी पॅक करते आणि त्यांना गेल्यानंतर ते पेमेंट पण नाही मी मागत की पेमेंट आहे. आपोआप त्यांचा पेमेंट होतो. त्यांचा विश्वास झाला की नाही या मॅडमचं काम व्यवस्थित आहे. म्हणजे बंगलोर, लुधियाना, पंजाब इथपर्यंतचे कस्टमर आहेत. व्हेरी गुड. खूप छान. बरं तुम्ही सुरुवातीला कुठल्या अडचणींची सामना केला किंवा तुम्हाला काय अडचणी आल्या हा बिझनेस सुरू करताना सुरुवातीला? कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठीचा थोडासा प्रॉब्लेम होतोय आणि ऑनलाईन ऍड हं. वगैरे त्याचा थोडासा अजून पण मला थोडासा प्रॉब्लेम होतोय की ऍड बूस्ट करायची फेसबुकला किंवा ऑनलाईन इन्स्टाला वगैरे त्या गोष्टी करायच्या. ओके. बरं. आजपर्यंत या व्यवसायातून तुम्हाला काय बदल जाणवला किंवा आर्थिक किंवा आत्मविश्वासामध्ये तुमच्या? ऍक्च्युली प्रत्येक स्त्रीने काहीतरी करायलाच पाहिजे. घरामध्ये बसून म्हणा अगदी बरोबर. किंवा आणि माझा नेहमीचा एम हाच आहे की मला घरामध्ये बसून मुलांकडे पण आपण लक्ष देऊ शकतो की आणि घरातलं आपलं काम आणि माझ्या मंथली माझं 1 लाख रुपये इन्कम होतं लॉकडाऊनच्या आधीपर्यंत आणि इतकं छान आरामशीर काम ओके. चालू होतं माझं घरातलं सांभाळून मुलांना सांभाळून. हे प्रत्येक स्त्रीने काहीतरी छोटं तरी सुरू करायला पाहिजे. हं, हं. ठीक आहे. मग नाही आज म्हणजे तुमच्या आत्मविश्वासात काय वाढ झाली जेव्हापासून तुम्ही हा म्हणजे बिझनेस स्वतःचे चालू पैसे केला? जेव्हा आपल्याला येतात ना, तेव्हा जो कॉन्फिडन्स आणि जो आनंद असतो ना, मग ते 1 रुपया जरी आला ओके. स्वतःचा, बापरे! माझ्या ह्याचा आला, तरी खूप मोठा आनंद असतो बरोबर. तो. आणि आपण म्हणजे सांगू एक शकतो, प्रकारची अर्निंग पैसे आपली पाहिजे चालू तुला होते. नवऱ्याला किंवा मुलाला, की "हे घे माझ्याकडे आहेत आता एवढे, हे घे." ते एक वेगळंच असतं आनंद. बरोबर. कॉन्फिडेंटली आपण हेल्प करू शकतो फॅमिलीला. बरोबर आहे. बरं तुमची कोणती खास स्टोरी ग्राहकांसाठी तुम्ही सांगू शकाल? माझी एक स्टोरी आहे. माझे कस्टमर आहेत. तर इंदोरचे एक आहे, नाशिकचे 2 आहेत. तर ते काय ओके. करतात, आता मी तुम्हाला प्रॉडक्ट दिले, की तुम्ही तुमच्या कस्टमरला विकणार हां. माझ्याकडून बनवून. व्हाईट लेबलला मी देते, तुमच्या नावाने तुम्ही विकता. ते लोकं असं करतात. तर त्यांचा विश्वास माझ्यावर एवढा आहे, की त्यांच्या कस्टमरची नावं, नंबर, फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस मला देऊन, "मॅडम तुम्ही त्यांचं कुरिअर करा." आणि एक कस्टमर अशी आहे इंदोरची माझी, तिचे कस्टमर माझ्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहतात. मग ती म्हणते, की "मैम तुम यहाँ पे रहते हो तो मुझे यहीं से दे दो, उनसे क्यों कॉन्टॅक्ट करू?" मी म्हटली, "नहीं आप उनके कस्टमर हो, तो उनसे ही कॉन्टॅक्ट करके लो." म्हणजे त्यांचे कस्टमर आहे ना ते. तर त्यांचा विश्वास एवढा आहे, की ओके. त्यांना माहिती आहे, की मॅडम आपले कस्टमर घेणार नाही डायरेक्ट. बरोबर. ओके. बरं. आता याच्यामध्ये एक मार्केटिंग वाल्यांसाठी काही अपॉर्च्युनिटी आहे का तुमच्याकडे? किंवा याच्यामध्ये पुढे काय आपण करू शकतो असं? मार्केटिंग तर सध्या Insta, Facebook वगैरे ते चांगलं असतं. तर बरेच लोकं म्हणजे कमी एज पासून जास्त एज पर्यंत म्हणजे 70-80च्या पण पुढचे लोकं हल्ली Facebook आणि Instagram वापरतात आहे. तर त्यांच्यापर्यंत त्या ओके. मार्गे पोहोचलं तर जास्त मार्केटिंगचं होऊ शकतं किंवा मग आपल्या ओळखीच्यामध्ये, ओके. आपल्या सोसायटीमध्ये, नातेवाईकांमध्ये आपण सांगू शकतो, की घ्या कोणाला पाहिजे तर रिसेलिंगसाठी आपण देऊ शकतो. बरोबर. बरं या व्यवसायामध्ये कोणी इच्छुक असेल किंवा कोणाला हा व्यवसाय करायचा असेल आणि ते तुमच्याकडे आले तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही संधी आहे का? हो, मी व्हाईट लेबलला देणार ना, तुम्ही तुमच्या ब्रँडच्या नावाने तुम्ही सेल करू शकता. ओके. म्हणजे तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसं तो म्हणजे फ्लेवर, प्रॉडक्ट तुम्हाला देणार जी बॉटल तुम्ही? पाहिजे तो शेप, हां, जसं पॅकेजिंग पाहिजे ओके. त्यानुसार आपण देऊ शकतो तुमच्या ह्याच्यानुसार, ओके. डिमांडनुसार. ठीक आहे. आणि आम्ही मग त्याच्यावर आमचं ब्रँडिंग लावून आम्ही ते सेल हो, करू हो, हो, शकतो. हो. ओके. ठीक आहे. बरं या व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट किती लागते? इन्व्हेस्ट साधारण 5-10,000 10,000 पर्यंत तरी पाहिजे. डिमांड तुम्ही जसं ऑर्डर असेल त्यानुसार डिपेंड आहे. बरं. घर बसल्या किंवा पार्ट टाईम हा व्यवसाय आपण करू शकतो का? हो, हो, नक्कीच. मी कित्येक वर्षापासून करते. मी लॉकडाऊनच्या आधी तुम्हाला सांगितलं मी 1,00,000 पर्यंत होता माझा बिझनेस. आता माझा 5 ते 10,000 पर्यंत सरांच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने परत सरांना माहिती आहे, ओके. की सुरू झालेला आहे चांगल्या लेव्हलला. आणि अजून नवीन एक प्रॉडक्ट लॉन्च बरं. केलाय कोरियन किट, स्किन केअर किट. आता हे आपण परफ्यूम चाललंय म्हणून नंतर त्याच्याविषयी मी सरांना सांगितलं तेव्हा आपण घेऊया. पण खूप इफेक्टिव्ह आहे, खूप छान आहे.
सध्या कोरियनचं माहिती तुम्हाला, सध्या इंस्टावर तेच चाललंय, कोरियन स्किन केअर, कोरियन स्किन केअर. हा 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 ते काय ते कोरियन ग्लास लेडीजसाठी वगैरे. खूप युजफुल आहे, सेल करण्यासाठी, सेल खूप छान होणार त्याचा. ओके. बरं हा बिझनेस आहे हा महिलांसाठी किती योग्य आहे? महिलांसाठीच असं नाही, सगळ्यांसाठी आहे, पुरुष माणसांसाठी पण आणि महिलांसाठी पण आहे. कारण की परफ्यूम हल्ली सगळे लोक वापरतात, बिझनेस, लेडीज, जेंट्स सगळे हा जण करतात, हा. तर कोणीही करू शकतो. ओके. बरं. आता आपण श्रीमंतीचे संस्कार या सत्राशी जोडलेले आहात. त्यातून तुमच्या विचारात मध्ये किंवा तुमच्या कामामध्ये काय सकारात्मक बदल झाले? किंवा श्रीमंतीचे म्हणजे संस्कार यांच्याकडून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली, मदत मिळाली? खूप प्रेरणा मिळाली आहे, सुवर्ण मार्ग भेटला आहे असं म्हणेल मी. आणि अगदी वडिलांसारखे सर पाठीशी उभे राहतात, पुश करतात, नाही तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. म्हणजे इतकं की कोण आता बरोबर. बाकीच्या ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी मी सरांना माहिती क्लासेस केले आहेत, पण करो और छोड़ दो जाओ, सरांचं तसं नाही. हा. करून बोट धरून हात धरून करून घेतात, आणि जोपर्यंत बरोबर. आपले ते कम्प्लीट होत नाही तोपर्यंत सर सोडत नाही. फीडबॅक घेत राहतात. अगदी मी एक 2 आठवड्यापासूनच सरांशी जोडलेली आहे, पण मला पण तो अनुभव आहे, की प्रत्येक सत्रात सर नाव घेऊन विचारतात, "हां, तुमचं अभ्यासाचं कुठपर्यंत आलं?" म्हणजे असं फीडबॅक सरांना कंटिन्यू पाहिजे असतो आपल्याकडून. आणि सरांना म्हणजे ती काळजी आहे, बरोबर. की बाबा काय झालं यांचं पुढे, बाकीचे कसं करतात, हा हां, पर्सनली सर आपले हा बरोबर. हो. विचारपूस करतात आणि म्हणजे सगळे विषय बाकीच्या असं नाही ठिकाणी हा. असं होतं, की पेमेंट मिळालं, माझं काम झालं, तुम्ही शिकले, बस तुम्ही तुमचं बघा, असं सरांचं नाहीये. सरांचं कसं आहे, कमी याच्यामध्ये अगदी म्हणजे शेवटपर्यंत पाठपुरावा करणार, तुमचं झालं का? आणि पैसे कमवणे हा उद्देशच नाही सरांचा, की लोकांना हां, मार्गदर्शन करणे बरोबर आहे. आणि पुढे नेणे. मार्गदर्शन. बरोबर आहे. म्हणजे बरं, आम्हाला ध्यान एक दिवस जरी साधना. सरांची आमची मिटिंग नाही झाली, क्लास आम्हाला असं चुकल्यासारखं होतं, सर कधी 5 मिनिटं तरी आम्ही चर्चा का होईना, आम्ही 10-15 बरोबर मिनिटं, आहे. सुरेंद्र सर आम्ही चर्चा आमची रोज डेली होती. अगदी बरोबर आहे. बरं, ध्यान साधना, पॉझिटिव्ह माइंडसेट याचा बिझनेसवर काय परिणाम होतो? काय काय मला कळलं नाही, परत बोला. ध्यान, आपण जे मेडिटेशन करतो, साधना करतो, एक आपला पॉझिटिव्ह माइंडसेट असतो. तर त्याचा बिझनेसवर काय परिणाम होतो? ते तुमची एकाग्रता एक तर वाढते, आणि दुसरं म्हणजे तुमच्यातला हां. कॉन्फिडन्स वाढतो. आणि हं. जसा तो जो आळस असायचा माझ्यामध्ये पहिला, नाही नाही का करूया नंतर करूया वगैरे, तसं होत नाही. जसं सरांनी सांगितले, नाही क्षमता हवी तुमची, बऱ्याच गोष्टी सरांनी शुक्रवारच्या सत्रामध्ये घेतात, त्या सगळ्या गोष्टींचा बराच फरक पडतो. प्लॅनिंग करायचं, आधी लिहून ठेवायचं, रात्री ते अफर्मेशन बोलायचे, सकाळी उठून परत त्या गोष्टीवर कसं काम करायचं, बऱ्याच गोष्टींचा फरक पडलाय चांगला. ओके. म्हणजे थोडक्यात तुम्ही आळसाला दूर केलं आहे या सगळ्यांमध्ये. म्हणजे आळस तुमच्यापासून दूरच गेला आहे, की पॉझिटिव्ह माइंडसेट, ध्यान याच्यानं. बरं, तुम्ही जर बाकीच्यांना काही महत्त्वाचा संदेश देऊ इच्छित असाल, तर तो काय असेल महत्त्वाचा संदेश? फक्त परफ्यूम बद्दलच नाही बोलणार मी. सरांचे जे हां. जे पण आहेत गोष्टी, सर जे आपल्याला सांगतात ते शिकवतात, ते जे नवीन नवीन सर आणतात ते आपल्या आयुष्यामध्ये इतके बदल घडवणारे आहे. माझ्या आयुष्यामध्ये सांगते मी, 360 डिग्री चेंजेस झालेले आहेत सरांच्या मार्गदर्शनानुसार. त्यामुळं प्रत्येकाने सरांच्या मार्गदर्शनात जर चाललं तर तुमचा सुवर्ण मार्ग तुमच्या समोर आहे, गोल्डन वे. ओके. बरं मॅम, आपल्याला संपर्क करायचा असल्यानंतर कसा करायचा संपर्क? सरांकडे आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर, सर तुम्हाला सांगते. ओके. बरं, अजून एक मला विचारायचं इथे होतं. इथे आता सांगा, तुम्ही काही हा प्रॉब्लेम नाही. तुमचा मार्केटिंगचा नंबर सांगा, इथे काही प्रॉब्लेम नाही, लोकांना कळू द्या. मी व्हिडिओ एडिट करून त्याच्यामध्ये टाकेल पण. हो सर, सर सांगा सांगा, नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे हां, 888850215848, शिल्पा घिगे, 885021 5848. 5848 शिल्पा दिघे. म्हणजे या घिगे. नंबरवर आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके. बरं, मला अजून एक विचारायचं होतं मॅम, तुमचं क्वालिफिकेशन हे कशामध्ये झालेलं आहे? एज्युकेशन? माझं कॉमर्स मध्ये झालेलं आहे क्वालिफिकेशन. बरं. मग आता सध्या काय आहे ना, की कॉस्मेटिक, आता हे परफ्यूम वगैरे हे सगळं कॉस्मेटिक्समध्ये येतं. तर एवढी कॉस्मेटिक इंडस्ट्री वाढलेली असताना तुम्ही त्यांच्याशी टफ फाईट करत आहात. तुमचं मंथली इन्कम एवढं चांगलं आहे, की विचारायचं काम नाही. तर हा बिझनेस करण्यासाठी कॉस्मेटिक करणं म्हणजे कॉस्मेटिकची डिग्री घेणं आवश्यकच आहे का? हो हो, असं. मी ज्यांच्याकडून शिकलेले आहे ना, ते हां. खूप हाय लेवलचे इंडियामध्ये एक नंबरचे आहेत मॅडम. आणि त्यांच्याकडे मोठ्या ओके. मोठ्या कंपनीवाले त्यांच्या दारामध्ये उभे असतात, की हमको ये फॉर्म्युलेशन दो म्हणून. ओके. त्यांच्याकडून मी परफ्यूम्स, क्रीम्स, सगळ्या लिपस्टिक वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून मी शिकलेल्या आहेत. त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे, की ह्या चांगल्या लेवलच्या आहेत आणि लोकांना इफेक्टिव्ह आहेत.
हा डोळे नाही नाही, झाकून बोलणं म्हणजे सुरू केलं. कॉस्मेटिकचं एज्युकेशन आपलं नसेल किंवा आपलं बीएससी कॉस्मेटिक्स एमएससी कॉस्मेटिक्स नसेल तरी पण आपण हा बिझनेस करू शकतो का? हो 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 करू शकतो. म्हणजे तुम्ही काही कॉस्मेटिक्सचं सर्टिफिकेट घेतलेलं नाहीये नाही, कुठे? नाही. ठीक आहे, थँक्यू मॅम. खूप खूप धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. येस, कोणाला काही प्रश्न शंका? नक्कीच. आता सांगितलेल्या गोष्टीपैकी अजून ऍडिशनल असेल तर विचारायलाच हवं. हा 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 मॅम, माझा असा प्रश्न होता की तुम्ही जेव्हा हे परफ्यूम वगैरे बनवता तर त्याच्यासाठी काही स्पेशल मशीन म्हणजे परफ्यूम मिक्सिंग करण्यासाठी जे इसेन्शियल ऑइल आहेत किंवा त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल आहे हे मिक्स करण्यासाठी काही मिक्सर असे मशीनची आवश्यकता असते का? फक्त कंपनी पॅकेजिंग जे असतं ना, हे सील, हा ही हा बॉटल सील हा करण्यासाठी फक्त मशीन लागते. बाकी काहीच ओके. एक्स्ट्रा मटेरियल लागत नाही. बाकी त्याच्यामध्ये जे म्हणजे आपण हे करतो एक इसेन्स टाकतो आणि जे त्याचा बेस असेल तर हे मिक्स करण्यासाठी काही गरज नाहीये, नाही म्हणजे ते आपण असं नाही नॉर्मली पण ओन्ली बिकर बिकर लागतात, प्लास्टिकचे बिकर किंवा काचेचे बिकर असतात ते लागतात मिक्सिंगसाठी, मेजरमेंटसाठी. ओके बस. म्हणजे फक्त तुम्हाला हे बॉटल पॅक करण्यासाठी एक हा, पॅकेजिंगची मशीन सील लागते पॅक बस. ज्यांना काही काय लोक काय करतात, ही रिकामी करून हा बॉटल परत हा बरोबर आहे. आम्हाला सील करून द्या असं हा सांगतात. त्यांना बरोबर सील पॅक करत नाही. काय काय सील पॅक, प्रोफेशनल त्यांना सील पॅक आहे, आहे. मग तेव्हा ते सील पॅक करून दिले जातं. ओके. बरं, हे पॅकेजिंग करण्यासाठी जे मशीन असतं त्याची कॉस्ट वगैरे काय असते? 3000 to 5000 पर्यंत आहे ती. ओके. म्हणजे ते आपण आपल्या घरामध्ये व्यवस्थित हो ठेवू हो, शकून एकदम आपण छोटीशी असते, एवढी एवढीशीच असते ती, एवढी एवढीशीच असते. ठीक आहे. थँक्यू मॅम. तुमचे काही प्रॉडक्ट पण दाखवा ना. प्रॉडक्ट विथ कॉस्टिंग दाखवा हे काही. 60 ml वाला हा आहे आणि हे 30 ml वाला आहे. कोणाला 30 ml मध्ये स्मॉल लागतं, आणि कोणाला 60 ml. तुम्ही ज्या ब्रँडने विकता त्या ब्रँडचं नाव काय आहे? गॉड गिफ्ट आर्ट क्लास माझ्या स्वतःच्या ह्याचं नाव आहे ते. मी जो बिझनेस काय? सुरू केला आधीपासून. हा आणि ब्रँडचं तर सगळ्या ब्रँडचे, ऊद पासून, पॉइझन पासून, स्वीटहार्ट पासून सगळ्या कंपनीचे सगळ्या फ्लेवरचे परफ्यूम आपण बनवून देतो. ओके. म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे एक म्हणजे तुमचं एक प्रोडक्शन तुम्ही करता आणि ब्रँडिंग साठी तुम्ही ते सेल करता असेल. हा हा. काही प्रॉडक्ट्स दाखवा तुमचे आणि त्याची कॉस्टिंग साधारण किती जाते. तर हा आणि 60 ml वाला आहे, हा 1000 रुपीजचा आहे आणि हा 30 ml आहे तो 700. आणि तो कुठल्या कंपनीचा एखाद्याचा घेतला म्हणजे कंपनीचं नाव न सांगता त्याची साधारण मार्केटमध्ये कॉस्ट काय असेल? कंपनी ब्रँडेड कंपनीचं नाव न घेता, कारण ते हा, आपल्याला गुस्सी फ्लोराचा जर तुम्ही घेतला तर त्याची 5000च्या पुढेच रेंज आहे. गुस्सीचे जेवढे पण आहेत 7000 5000 असे आहेत. कंपनीचं नाव नका सांगू. कंपनीचं नाव न सांगता ब्रँडेड कंपनीचं घेतलं तर एवढ्याला जातं असं सांगूया. म्हणजे हा, ब्रँडेड कंपनीचा जर तुम्ही घेतला, नाही आपण त्यांच्या कंपनीचा फॉलो नाही करणार आहे, आपण तो अच्छा, फ्लेवर बनवणार. बरोबर आहे. राईट गुस्सी राईट. फ्लोरा हा फ्लेवर आहे. जसं उडी स्पायसी हा फ्लेवर आहे. पॉइझन जो परफ्यूम आहे हा कंपनीचं नाहीये, हे परफ्यूमचं नाव आहे, त्या फ्लेवरचं नाव आहे. स्वीट हार्ट ही कंपनी नाही आहे, हे फ्लेवरचं नाव आहे. ओके, बढिया. मग तो मार्केटमध्ये कितीला मिळतो आणि आपण कितीला देता? मार्केटमध्ये जे 5000ला मिळतात ते 1000 पर्यंत आहे. 30 ml 60 ml ची दोन्हीची प्राइस वेगळी वेगळी असणार आहे. वा. आणि कुणाला तुमच्याकडून डीलरशिप घेऊन पुढे सेल आउट करायचं असेल तर चालेल? हो तुमची बाटली चालेल. आणि मग त्यामुळे थोडंसं मग कुठली प्राइस बाटली? मध्ये थोडंसं डिफरंट होईल, कमी होऊ शकतं बॉटल ज्यांना थोडी मोठ्या लेवलला सुरू करायचं. बॉटल थोडी बाजूला काढा. हा हा हा, बोला आता. हा, ज्यांना बल्कमध्ये रिसेलिंग साठी घ्यायचं आहे त्यांच्यासाठी प्राइस वेगळी असते. ओके, म्हणजे त्यांना तुम्ही कमी किमतीत देणार. बल्कमध्ये म्हणजे कमीत कमी किती रुपयाचं घ्यावं लागेल, किती क्वांटिटी घ्यावं लागेल? सध्या आपलं स्टार्टिंग आहे तर मग 1 डझन म्हणजे 10 12 15 असं
जसं मग वाढेल तसं मग डिमांड वाढत जाईल तसं मग ऑर्डर पण त्यांच्या वाढत जातील. अच्छा. आणि 10 हे एकाच फ्लेवरचे घेतले पाहिजेत का वेगवेगळे घेतले वेगळ्या तरी? वेगळ्या फ्लेवरचे घेऊ शकतात, वेगळ्या वेगळ्या. ओके. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल सुषमा मॅडमला वाटलं की परफ्यूम ठेवावेत, तर त्यांनी 10 वेगवेगळ्या फ्लेवरचे तुमच्याकडून तर एक घेतले. मिनिट. तर हा, बोला. जर माझी अशी इच्छा असेल सपोज मला आता आपले एंजल्स असतात तर त्या सगळ्या एंजल्सचे वेगवेगळे हे फ्लेवर असतात हा काही कपूर मग चंदन मग रोज लव्हेंडर असे तर मला असे घ्यायचे असेल तर ते सगळे तुमच्याकडे अवेलेबल आहेत का आणि हो मला ते हो किती आहे, कॉस्ट आहे, मध्ये मिळतील? आहे. ते सगळे फ्लेवर तुम्हाला मी जे फ्लेवर पाहिजे तुम्ही मला नावं सेंड करायचे त्यानुसार मी तुमच्या डिमांड ऑर्डरनुसार मग बनवून देणार. हा कारण सध्या ती मागणी जास्त आहे मार्केटमध्ये जास्त आहे है ना. मार्केटमध्ये. हा बरं याच्यासोबत तुम्ही क्रिस्टल त्यामध्ये करून देणार. ठीक आहे तर मग तुमच्याकडे काही क्रिस्टल्स पण मिळत असतील ना म्हणजे क्रिस्टलचे चिप्स क्रिस्टलचा आहे सेल माझ्याकडे तुम्ही करता परफ्यूम का? मध्ये. हो, परफ्यूम साठीचे क्रिस्टलचे ओके चिप्स आहेत माझ्याकडे. ओके ब्लॅक टर्मलर आहे, रोज कॉर्ड्स आहे, ग्रीन अव्हेंचर आहे, सिट्रिन आहे. ओके हे सध्या मोस्टली तेच लागतात. सिट्रिन मी तुमचं हा मनी त्याला अट्रॅक्शन जास्त होतं, ब्लॅक डिमांड टर्मलर आहे. तुमचा नजर दोष जातो आणि रोज कॉर्ड हे तुमचं शुक्र बरोबर. कॉर्ड होतं म्हणजे तुमचं रिलेशनशिप आणि लक्झरी लाईफस्टाईल हा म्हणजे पैसे दोन्ही पण अट्रॅक्ट होतात. बरोबर. तर मग अशी जर आम्हाला डीलरशिप पाहिजे असेल सपोज की क्रिस्टल ऍड करून हे परफ्यूम आम्हाला कमी किमतीमध्ये किंवा आम्हाला रिझनेबल रेट मध्ये तर ते तुमच्याकडे मिळतील का? हो हो हो. त्याच्यात अजून एक ऍडिशन करायचं चाललेलं आहे. म्हणजे मागे बोललो होतो त्याप्रमाणे की हम्म. आपण जे लक्ष्मीनारायण किंवा साधनेविषयी बोलतो, तर लक्ष्मीनारायणाचे मंत्र आणि वेगवेगळ्या ह्याच्याने हिलिंग करून ते परफ्यूम कसे द्यायचे. हा सो ऍक्च्युली असं एक मला हेच विचारायचं हा होतं मला हिलिंग हिलिंग करूनच शब्दच हो, आठवत हिलिंग नव्हता. करूनच. हा तर त्याच्यात आपण काय करणार आहोत की आता मी ऍक्च्युली अरोमा थेरपीमध्ये मी फारसा इंटरेस्ट घेत नव्हतो सुरुवातीला, पण ज्यावेळेस शिल्पा मॅडमचं ऐकलं, ओके, म्हणजे मला मोटिवेशन आलं की आय शुड स्टडी ऑन अरोमा थेरपी. आणि मग मी अरोमा थेरपी स्टडी करून पुस्तक पण लिहायला घेतलं. तर त्याच्यामध्ये चक्रा रिलेटेड पण मी वर्कआउट केलं. मनी, 7 चक्राचं आहेत. हा, मनी अट्रॅक्ट करण्यासाठीचे, कर्ज फेडण्यासाठीचे हम्म. असे सगळे परफ्युम्सचं मी कॉम्बिनेशन वर्कआउट करायला सुरुवात केली. त्याचा वापरही मी केला. तुमच्या माहितीसाठी माझ्याकडं आता म्हणजे ज्या ज्या वेळेस मी ट्रेनिंग घ्यायला बसतो त्या त्यावेळेस नेमकं कोणतं परफ्यूम वापरायला पाहिजे, ओके, ज्याच्यानं आपला गुरु उच्चीचा होईल आणि आपल्याकडून प्रशिक्षण चांगलं जाईल, मार्गदर्शन चांगलं जाईल, तर मी याचाही स्टडी केला आणि ते परफ्यूम आणले पण डायरेक्ट मार्केटमधून. आणि आता रोज ज्या ज्या वेळेस मी ट्रेनिंग द्यायला बसतो त्या त्यावेळेस ते परफ्यूम लावतो पण, वापरतो पण आणि त्याच फ्लेवरची अगरबत्ती पण लावतो. तो हे सगळं वर्कआउट करून मी चालू केलं आणि छान मला फरक जाणवला. म्हणजे माझ्या ट्रेनिंग देण्याच्या प्रोसेसमध्ये मला तो डिफरन्स लक्षात आला की येस, हा इफेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर काही गोष्टीमध्ये जेव्हा मलाही लॅकनेस थोडासा जाणवला की नाही नाही हे आपल्याला गरजेचं आहे, तर त्यासाठी मी परत अरोमा थेरपी स्टडी केली आणि त्याच्यावरून मी ते वाळा असतो ना, वाळ्याचा परफ्यूम आणला. हम्म, हम्म. मिळत नाही तो लवकर, तर मी त्याचा बाथ अच्छा. काय म्हणतात ते काहीतरी नाव आहे ना त्याला, सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ते शाही स्नान, त्याचे शाही स्नान आणले आणि ते शाही स्नानाने वर्कआउट करायला सुरुवात केलं. अँड ऑरा खरंच, ग्लोईंग होतो वाळ्याने. हा, तर हे सगळं सगळं वर्कआउट केलं. आता याचा स्टडी पण आपण पूर्ण वर्कआउट करणार आहोत आणि तो मॅडमला देणार आहोत, म्हणजे मॅडमकडे तर देणार आहे मला मी. याच्यात अजून एक असं वाटतं की आपण जे मेडिटेशन करतो किंवा आपण जे कॅन्डल लावतो ना मेडिटेशनच्या वेळेस तर ते कॅन्डल मध्ये आपण हे परफ्यूम ऍड करून जर ती कॅन्डल पेटवली तर त्याचा अजून चांगला इफेक्ट येईल असं म्हणजे माझ्या मी डोक्यात असं सांगते आहे. मी सांगते कॅन्डल मध्ये हा परफ्यूम नाही टाकू शकत आपण. कॅन्डल मध्ये ऑलरेडी इसेन्शियल ऑइल ओके असतात. पण कॅन्डलला हा मनी हा जो परफ्यूम असतो तो आपण अप्लाय हा करायचा हा असतो. त्याला थोडी दालचिनी पावडर लावायची आणि मग तुम्ही तो कॅन्डल ओके मेडिटेशन करू शकता. बंद क्या, करेल. ओके छान 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 सजेशन दिलं. कॅन्डलला कलर्स पण वापरायचे असतात. तुम्ही एंजल थेरपी करताय हा हा ग्रीन कॅन्डल त्या, आहे ती मनी साठी आहे. ब्लॅक आहे ती निगेटिव्ह रिमुव्हिंग साठी आहे. पिंक आहे ती हा तुमचं रिलेशन आणि 7 कलरची पासून 7 चक्रासाठी आहे. ओके आणि एंजल थेरपी ज्या ज्या वेळेस मी शिकवतो ना, तर त्या त्यावेळेस तो कॅन्डलचा सेट देतो मी प्रत्येक एंजलसाठी. कोणता कॅन्डल, ओके तर तसे म्हणजे मी अजून कॅन्डल. शिकली नाहीये सर.
मी नाही फक्त ते युट्यूबला वगैरे बघते ना, त्यातून थोडस मला असं वाटलं की एक बिझनेस होऊ शकतो असा पण, असं एक आयडिया. नक्कीच नक्कीच होऊ शकतो खरंच. एंजल हा. थेरपीमध्ये एंजलचे फ्लेवर्स आहेत, एंजलचे कॅन्डल्सचे कलर्स आहेत. तर आम्ही एवढ्या कॅन्डल्स अशा बनवून घेतल्या होत्या. ओके, कॅन्डल्स असे गोल म्हणजे सफरचंदाच्या आकाराच्या कॅन्डल्स बनवल्या आणि त्या आम्ही हा. दिल्या. हा. म्हणजे जे जे एंजल थेरपी शिकायला येतात त्यांना आम्ही त्या कॅन्डल्स देतो. त्या कॅन्डल लावून ते एंजलिक मेडिटेशन करा असं सांगतो. आता काय झालेलं आहे की आपले जे वेगवेगळे साधनं आहेत, तर त्या साधनेमध्ये नेमकं कुठले कुठले अरोमा थेरपी प्रमाणे फ्लेवर वापरायचे याच्यावरती आपण काम करतो. म्हणजे आपण आता संपुटिक श्रीसूक्त घेतो. तर संपुटिक श्रीसूक्त मध्ये काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे संरक्षण आहे, नकारात्मकता, दारिद्र्य, दुःख हरण आहे, त्याच्यानंतर सिद्धिप्राप्ती आहे आणि नंतर आनंद आहे. म्हणजे जे ध्येय आहे ते आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी नेमका कुठला फ्लेवरचं कॉम्बिनेशन करायचं किंवा एकच कोणता घेतलेला चालेल. प्लस त्याच्यामध्ये कसं आहे की 14-15 जे श्लोक आहेत, तर त्या 15 श्लोकचं प्रत्येकाचं बेनिफिट्स वेगवेगळे आहेत. म्हणजे प्रसिद्धीसाठीचं वेगळं आहे, स्थिर लक्ष्मीसाठी वेगळा मंत्र आहे, त्याच श्लोकातला एक श्लोक स्थिर लक्ष्मीसाठी, एक प्रसिद्धीसाठी, एक नोकरीमध्ये चांगलं यश मिळण्यासाठी, एक नवीन जॉब लागण्यासाठी किंवा नवीन बिझनेस करण्यासाठी, अशा सगळ्या गोष्टीसाठी ते श्लोक आहेत. मग त्या श्लोकसाठी कोणता रंग वापरायचा आणि कोणता फ्लेवर वापरायचा हे आपण वर्कआउट करून देणार आहोत. सो त्याच्यामुळं हे जबरदस्त बेनिफिशियल होणार आहे. आणि म्हणून मग मी शिल्पा मॅडमला म्हटलं की आता तुमचं स्टोरी यायला हवी की तुम्ही कशा प्रकारे वर्कआउट केला आणि कशा प्रकारे काम करून फ्लेवर्स हे केले. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत आता की भविष्यामध्ये जे काय आपण फ्लेवर्स किंवा हे घेऊ सेंट, तर त्या सेंटला चार्ज करणार विथ मंत्राच. आणि ते मंत्र स्पेसिफिक डिझाईन करून मी देणार आहे. मॅडमकडे देईल किंवा कोण कोणी करण्यात इंटरेस्ट असेल बिझनेस हा. मॅडम सोबत त्यांनाही देईल, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. की आता समजा रिलेशनशिप साठीचा एखादा फ्लेवर घेतला, ओके, तर त्याला रिलेशनशिप साठी चार्ज कसं करायचं की तो वापरल्यानंतर तिकडे वर्कआउट झालं पाहिजे हे आपण बघणार आहोत. बरोबर. नुसतं फ्लेवरनी कसं, म्हणजे त्याच्यावर खूप डीप मध्ये आहे. तो सगळं प्रशिक्षण आपण देणार, वर्कआउट करणार आणि बेसिकली कुठल्याही मॉडॅलिटीज मध्ये न अडकता. तर माइंड प्रोग्रामिंग आणि याचे सायंटिफिक इफेक्ट खरोखरच परिणाम कसा होतो है ना. सुगंधाचा परिणाम होतो, आवाजाचा परिणाम होतो, व्हायब्रेशन्सचा परिणाम होतो. त्याच्यामुळे या सगळ्यावरती फोकस करून करणार की नेमका कुठल्या फ्लेवरनी काय काय होतं है ना, सायंटिफिकली काय काय होतं हे आपण वर्कआउट करून देणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच या अरोमा थेरपी आणि या परफ्युम्सचा फायदा होणार असं मला वाटतं. बरोबर आहे ना. तो आजचा सेशन हो सर, होईल बेसिकली नक्कीच. कारण आता बाहेर काय बोलतात ते DIY किंवा डीमार्टला जातो ना, तर तिथे आता गिफ्ट देण्यासाठी सुद्धा एक विशेष प्रकारची कॅन्डल, मग ते कॅन्डल साठी त्याचं ते काय वरती खाली कॅन्डल पेटून वरती एक अरोमा येईल असं ते इसेन्शियल ऑइल आणि त्याचं ते क्रिस्टल ट्री असं एक पॅक करून ठेवलेलं आहे की ते तुम्ही गिफ्ट देऊ शकता. म्हणजे सध्या कल जनतेचा इकडे भरपूर आहे. फक्त ते एनर्जाइज नसतात, हे एनर्जाइज असणार आपले जे हा. असतील. हा. समजा कॅन्डल अगदी पण जरी असतील बरोबर ना, आहे. हा. तर ते एनर्जाइज करून आणि कुठली बरोबर कॅन्डल आहे. कशासाठी वापरायची हे माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिकडे फक्त हा, ठेवलेले आहेत, हेही मी माहित बघितले नसतं लव्हेंडर ते आहे, फक्त. हा. रोज आहे, बरेच ठेवलेले हा. आहेत हा. तिकडे. DIY मध्ये पण आहे, डीमार्ट हो. मध्ये पण आहेत. हा, एक मी काचेचं हे बघितले ते. वेगळं चिनी मिठीचं आणि खाली कॅन्डल हो. लावायची आणि वर ते हो. ऑइल टाकायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर पूर्ण घरामध्ये हा. पॉझिटिव्हिटी येते. हो. हा उद्देश आहे त्याचा. पण बरोबर. कशासाठी काय वापरायचं हे माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे माहित. बरोबर आहे. यस, छान. सो ज्यांना ज्यांना बिझनेस चालू करायचा आहे नाही का, त्यांनी नक्की याचा फायदा हो. घेऊ शकतात. आणि स्वतःसाठी वापरायला पण चांगलं आहे ना, बिझनेस राहू दे पण स्वतःसाठी वापरायला पण चांगलं आहे ना. हो. हो. बाजारात कुठल्या एखाद्या मॉलमध्ये जाऊन 5,000 10,000चा परफ्यूम आणण्यापेक्षा असंच कुणी कुणापासून घेतला म्हणजे शिल्पा मॅडम हा. कडून किंवा अजून आणि कुणी ते घेतला. ते परफ्यूम 10 जणांनी हाताळलेले असतात, त्या 10 जणांच्या एनर्जी लागलेल्या असतात, त्यापेक्षा हे डायरेक्ट हिलिंग करून मिळालेले अत्यंत चांगले आहेत नाही का. हा, हे खरं खूप छान आहे बोलल्यात ताई, की हा. खरंच खूप जणांच्या हातातून येत असतात ते प्रोडक्ट. हा, आणि एनर्जी प्रत्येकाची कोणाची कशी माइंडसेट असते. हा, वेगवेगळा असतो. बरोबर आहे. वा, छान.
बरं सर, मॅडमचा ऍड्रेस आम्हाला मिळू शकेल का? जर आम्हाला मॅडमला भेटायचं असेल किंवा आम्हाला पुढे काही करायचं असेल याच्यामध्ये, तर आम्हाला त्यांचा ऍड्रेस मिळू शकेल का? मी तर कल्याणमध्ये असते आणि पुण्यामध्ये पण सरांचं काय असेल तर कधी कधी नाही, सरांना मी भेटायला किंवा मी पण अटेंड झाले होते. कल्याणमध्येच आहे मॅडम. मी पण कुठे आहे? कल्याणमध्येच आहे. चल ओके, हा मी मी पण कल्याणमध्ये असते. रोनक सिटीमध्ये आहे, मी खडकपाडा. मी तुमच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सेंट लॉरेन्स स्कूल जवळ उमरडे रोड श्री कॉम्प्लेक्स कडे. ओके, नक्कीच भेटेल मॅडम. माझ्याकडे नंबर आहे. मी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट घेऊन मी तुमची भेट घेईल. थँक्यू सर. थँक्यू. येस सुषमा खूप मॅम. छान वाटलं. मला कॉन्फिडन्स नव्हता अजिबात, पण थँक्यू सर म्हणले की मॅडम, काही नाही आम्हाला तुम्ही एवढी या, माहिती नंतर पुढे दिल्याबद्दल. बघू. तुमचा वेळातला वेळ काढून तुम्ही आम्हाला इतकी चांगली माहिती दिली आणि बिझनेस मध्ये येणाऱ्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद सगळ्यांचे, सरांचे विशेषतः. त्या तयार होत नव्हत्या. नाही 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 नाही, पण म्हटलं आता आलाय दत्त महाराजांचं दर्शन करून बसा लगेच म्हटलं. 2 आठवड्यापासून सर म्हणतात ते, पण मी टाळते. मग काल सर म्हटले की नाही तुम्ही करा आता सुरू. मी म्हटले की ठीक आहे सर, येते म्हणून. हा, कसं आहे की आपण व्हिडिओ बनवला, युट्यूबवर टाकला, बरेच जण पाहतात है ना. आणि श्रीमंतीचे संस्कार टीम मध्ये जे आहेत त्या प्रत्येकाचं सक्सेस स्टोरी यावी ना समोर, है ना. आणि विशेष म्हणजे मॅडमची सक्सेस स्टोरी म्हणजे आधी खूप बिझनेस केला त्यांनी जे मला अपडेट केलं त्याप्रमाणे, पण लॉकडाऊन नंतर झिरो झिरो इन्कम ते आतापर्यंत, असं त्यांनी सांगितलं मला, बरोबर ना? हो. पण गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांनी उच्चांक गाठलेत. 12 तर डिसेंबर तुम्ही पासून लास्ट मॅडम. टाइमच्या पण ह्याच्यामध्ये सांगितलं होतं एका हो सत्रामध्ये, हो 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 टेस्टिमोनियल मध्ये. हो. 12 डिसेंबर पासून आज आता किती, 3 महिने 3 दिवस झाले मॅडम आपलं ते कनेक्ट होऊन. बरोबर आहे. 3 महिने 3 दिवसामध्ये नक्कीच 3 सरांचं लाखापर्यंत मार्गदर्शन खूप मोलाचं. गेले. आणि रेमेडी सरांच्या एकदम काय होतं की सगळ्यात आम्हाला हटके. हा आनंद वाटतो की कसं आहे की सगळ्यात जास्त आनंद गुगल पेचा टिंगटॉंग वाजल्यानंतर नसतो, म्हणजे आमच्यासारख्यांना तरी, की तो आनंद कधी असतो की आपण कोणाला काहीतरी शिकवलं, त्यांनी ते वापरलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो फरक पडला, त्याच्यात जे बेनिफिट्स झाले, त्याच्यावरची जी लक्ष्मीनारायणाची कृपा झाली, त्याच्यात आनंद आहे. अर्थात आपण हे नेहमीच सांगतो की आमच्या हातात काहीच नाही, सगळं आहे ते तुमचे कर्म, तुमचे प्रयत्न, तुमचे भाग्य, आपण फक्त मार्गदर्शन करतो. पण त्या सांगितलेल्या रस्त्यावर चलून तुम्हाला फरक पडणं, याच्यात जो आनंद आहे तो खूप जास्त असतो आमच्या. म्हणून आता जे जे म्हणतात की आम्हाला एवढा फायदा झाला, तेवढा फायदा झाला, त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद झालेला असतो. वा, चला. असं राईट. मॅम, तुम्ही आज इथे आलात, आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन मिळालं तुमचं. आणि योगायोगाने तुम्ही माझ्या घराजवळच आहात. आता नक्कीच मी तुम्हाला थोडासा त्रास देणार आहे तुमच्या घरी येऊन. तर नाही तुम्ही नाही, इथे त्रास नाही आलात, देत. मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. आणि तुमच्या पण सगळ्यांचे थँक्यू. ओके. आणि सरांमुळे एक इतकं चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला, व्यक्तिमत्वाशी आम्ही भेटू शकलो, बोलू शकलो आणि त्यांच्याकडून काही आम्हाला ज्ञान मिळालं. पुढील मार्गदर्शन आम्हाला त्यांचं फार मोलाचं ठरेल पुढील वाटचालीसाठी. त्याबद्दल सरांचे पण खूप 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 आभार. सर आहेत नेहमी आपल्याला सपोर्टिंगला, तरच आपण पुढे जाऊ शकू. धन्यवाद हो, मॅडम तुमचे. थँक्यू. तुमची कर्म तुमचं भाग्य आहे, राईट. तो मनपूर्वक धन्यवाद दोघींचे पण. सुषमा मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण ऐन वेळेस मी तुम्हाला आता सांगितलं 4 मिनिटापूर्वी की एकदम छान घेतलं पण. तुम्ही होस्ट करा, आणि त्यांनी माझ्या अपेक्षेपेक्षाही छान होस्टिंग केलं. सो माझं तर म्हणणं असतं की प्रत्येक वेळेस वेगळ्या व्यक्तीने यावं. माहित नव्हतं सुषमा मॅडम, आणि आधी मी प्रश्न देत असतो यांना, प्रश्न वगैरे सगळं आत्ता दिलं 9:40ला, आणि त्यांनी 9:45ला चालू केलं. सो बोथ मस्त ऑफ छान यू घेतलं रिअली पण. अप्रिशिएबल. आणि हाईट म्हणजे दुसरी एक गोष्ट म्हणजे की शिल्पा मॅडमला किंवा कोणालाही मी ज्यावेळेस येतात इथं सक्सेस स्टोरीमध्ये, त्यावेळेस त्यांना प्रश्न आधी पाठवत असतो की तुम्हाला हे प्रश्न विचारणार आहेत होस्ट. यावेळेस तसं काहीही केलं नाही. शिल्पा मॅडमला डायरेक्ट समोर उभा केला, विचारा काय विचारायचं.
येस. हा पाठवला मॅडमनी. 8850215848 8850215848. आणि नॉन एडिटेड व्हिडिओ हा पण टाकणार आहे. आतापर्यंत बोललेलं सगळं विथ सामूहिक श्रीसुक्त पठण. सो आता आपण सामूहिक श्रीसुक्त पठणकडे जाऊया. चालेल. होस्ट सुषमा मॅडम आहेत. सो विथ हर परमिशन. हो सर, करा चालू. येस, ठीक आहे. थँक्यू. जे होस्ट आहेत त्यांची परवानगी लागते ना. ठीक आहे. सो सामूहिक श्रीसुक्त पठण चालू करूया. सगळ्यांनी शांत बसा. सामूहिक श्रीसुक्त पठण संपल्यानंतर 2-3 मिनिट तसंच थांबायचं आहे आणि त्यानंतर मग समोर पाण्याचा ग्लास ठेवला नसेल तर ठेवून घ्या आणि त्यानंतर पाणी पिऊन पुढे जायचं. राईट. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ सामूहिक श्रीसुक्त पठण. त्यानंतर मी डायरेक्ट व्हिडिओ बंद करून टाकेल. झूम बंद करून टाकून देईल. झूम एंड करेल. दिसतोय सगळ्यांना स्क्रीन? हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं तेयं विश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् कासोस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे शुत्वपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वा निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीक्षेयतां यशः कर्दमे प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु सिद्धानि चित्रितवस मे गृहे निज देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिपिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह आर्द्रां यकरिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो महावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दासोऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाजमन्वहम् सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्मसम्भवे तन्मे भजसि पद्मक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मविपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्वम् पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्ताश्वादिगवेरथम् प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु वृतः
मात्सर्य न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरां सुखगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् महालक्ष्मीं च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाचोभमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॐ शान्ति शान्ति शान्तिः शांत बसा. मंत्र जर चालू राहू द्या.